लैंगिक शोषणाआधी घरात महिलांना प्यायला काय द्यायचा? घरात देत असलेलं पाणी नेमकं कशाचं? गुंगी आणणाऱ्या त्या औषधाचा तपास कुठवर? SITच्या तपासात त्या पाण्याचं गूढ उलगडलं. नाशिकचा भोंदू अशोक खरात विरोधात अनेक महिलांनी लैंगिक शोषणाची तक्रार दिल्यानं तो सध्या जेरबंद आहे. पीडित महिलांच्या तक्रारींमध्ये गुंगीकारक द्रव्य देऊन शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. गेले 2 महिने खरात SITच्या अटकेत आहे. पण खरात महिलांना कोणतं गुंगीकारक औषध द्यायचा ज्यामुळे महिला त्याच्या तालावर नाचायच्या याचं गूढ अजूनही कायम आहे. SITला त्या द्रव्याबाबत अद्याप ठोस धागा मिळालेला नाहीये. खरातला पोलिसांनी अटक केली तेव्हा पुरावा म्हणून काही वस्तू जप्त करण्यात आल्या. यात खरातच्या नाशिक शहरातल्या कॅनडा कॉर्नर इथल्या ओक्स प्रॉपर्टी या कार्यालयातून पोलिसांनी औषधाची एक रिकामी बाटलीही ताब्यात घेतली होती. SITनं हे गुंगीकारक औषध शोधण्यासाठी शहरातल्या 2 डॉक्टरांची चौकशी केल्याचं तपासात समोर आलंय. खरातनं दिलेलं पाणी प्यायल्यावर चक्कर येणं, मळमळ होणं आणि ते पाणी प्यायल्यावर स्वतःची शुद्ध हरपणं अशा तक्रारी पीडित महिलांनी केल्या होत्या. त्यामुळं हे गुंगीकारक औषध नेमकं काय आहे, ते खरात कुठून आणायचा असे अनेक प्रश्न आहेत. शहरातल्या 2 डॉक्टरांची चौकशी, फॉरेन्सिक तपास आणि रासायनिक विश्लेषणानंतरही तपासाला निर्णायक यश मिळालेलं नाहीये. खरातला आतापर्यंत तब्बल 7 गुन्ह्यात न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीत गुंगीकारक औषधाचा तपास करणं बाकी असल्यानं खरातला पोलीस कोठडी मिळावी असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. पण आतापर्यंत त्या दृष्टीनं तपास यंत्रणांच्या हाती ठोस काही लागलेलं नाही. खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिलांवर लैंगिक शोषण करायचा, पण त्याआधी खरात न दिलेलं पाणी प्यायल्यावर महिला अक्षरशः त्याच्या तालावर नाचत असल्याचं पीडितांनी तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे महिलांना तो नक्की कोणतं द्रव्य पाजायचा, ते मळकट रंगाचं आणि चवीला विचित्र असलेलं द्रव्य काय होतं, खरात ते औषध कुठून आणायचा, त्याचा पुरवठा कुठून होत होता, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. SITला त्या द्रव्याचा शोध सलग 7व्या गुन्ह्यातही लागलेला नाही. त्यामुळं इतर अनेक बाबींसोबत न्यायालयात प्रत्येक सुनावणीत गुंगीकारक औषधाचा तपास हेच SITच्या पोलीस कोठडीच्या मागणीतलं प्रमुख कारण सांगितलं गेलं. 7 गुन्ह्यातल्या चौकशीनंतरही द्रव्याचा स्रोत, पुरवठादार आणि स्वरूप याचं रहस्य कायम आहे. गुंगीच्या औषधाचं गूढ उलगडलं तर खरात प्रकरणातला सर्वात मोठा आणि धक्कादायक पुरावा समोर येण्याची शक्यता आहे. यात आणखी काही जण अडकण्याचीही शक्यता वर्तवली जाते. जर SITला त्या द्रव्याच्या रहस्याचा उलगडा करता आला नाही तर ते खरातच्या पथ्यावर पडणार असल्याचं चिन्ह आहे. त्यामुळे पीडित महिलांना न्याय द्यायचा असेल तर SITला त्या द्रव्याचा शोध लावणं गरजेचं आहे. त्यासाठी गरज आहे ती खरातला बोलतं करण्याची. खरातच्या मौनात बरीच नावं आणि सोबतची गुपितं दडलेली आहेत. आता येत्या काळात SITला तपासात ही रहस्य उलगडता येणार का हे पाहावं लागेल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.